हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या बोलण्यातील जे काही मराठी प्रश्न आपण बोलत असतो ते इंग्रजीमध्ये कसे विचारले पाहिजे हे त्याच्या वेगवेगळ्या काळानुसार आणि त्याच्या रचनेनुसार इंग्रजीमध्ये कसे बनवले जातात ते समजून घेणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या रोजच्या बोलण्यातील हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न की ज्याला इंग्रजीमध्ये एस नो टाईप क्वेश्चन असं म्हणतात ते शिकलो. तेव्हा तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला समजण्यास सोपा जाईल किंवा तुम्हाला तो लवकर समजेल. तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या काळातील मराठी प्रश्न घेतलेले आहेत आणि त्या मराठी प्रश्नांचेच मग आपण इंग्रजीमध्ये त्याच्या रचनेनुसार ट्रान्सलेशन करणार आहोत. तेव्हा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तेव्हा इथे बघा, मी इथे प्रश्न लिहिलेला आहे, तू शाळेत कसा जातो. आता बघा, मागच्या वेळेस आपण काय शिकलो, इथे जर असतं तू शाळेत जातो का, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय आलं असतं, हो मी जातो किंवा नाही मी जात नाही. आता आपल्याला फक्त हो नाही स्वरूपाचे प्रश्न इथे बनवायचे नाही आहे, तर आपण अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारत असतो. तू शाळेत कसा जातो म्हणजेच इथे कसा हा प्रश्नार्थक शब्द इथे आलेला आहे. यालाच WH टाईपचे प्रश्न किंवा WH टाईप क्वेश्चन असं इंग्रजीमध्ये म्हणतात. मग आता हे प्रश्न वेगवेगळ्या काळातले मी इथे घेतलेले आहेत आणि मग त्या काळामध्ये या प्रश्नांचे इंग्रजी स्ट्रक्चर कसे असते ते आपण प्रथम समजून घेणार आहोत आणि त्यानंतरच मग तो प्रश्न त्या रचनेनुसार इंग्रजीत ट्रान्सलेट करणार आहोत. तेव्हा बघा, आता हा सर्वात आधी हा प्रश्न कोणत्या काळातला आहे तो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी काय करायचं की सर्वात शेवटचा शब्द काय असतो मराठी वाक्यातला किंवा प्रश्नातला हा आहे क्रियापद. मग क्रियापद आहे जातो, मग त्याचं शेवटचं अक्षर आहे तो. तर क्रियापदातलं शेवटचं अक्षर त, ता, ती, ते, तो असं जर आलेलं असेल तर तो साधा वर्तमान काळ असतो. मग तो प्रश्न असो किंवा साधा विधानार्थी वाक्य असो, तर हा साधा वर्तमान काळातला मग प्रश्न आहे. मग आता हा प्रश्न इंग्रजीत साध्या वर्तमान काळात कसा तयार केला जातो त्यासाठी आपण सर्वात आधी याची रचना लिहू. आता इथे प्रश्नार्थक शब्द आलेला असला, कोणताही प्रश्न असो तिथे प्रश्नार्थक शब्द जर आलेला असला तर इंग्रजीमध्ये त्याची सुरुवात प्रश्नार्थक शब्दाने ही केली जाते. त्यालाच WH वर्ड असं म्हणतात. म्हणजेच काय तर प्रश्नार्थक शब्द. त्यानंतर आपल्याला वर्तमान काळ असल्यामुळे वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद यानंतर घ्यायची असतात. मग ती कोणती आहे, डू किंवा डज. हे करता बघून तुम्हाला इथे डू किंवा डज वापरायचं असते. त्यानंतर घ्यायचं असतो सब्जेक्ट, म्हणजेच त्याला आपण मराठीत करता म्हणतो. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असते V1 फॉर्म, म्हणजेच क्रियापदाचे मोड रूप किंवा बेस फॉर्म असं आपण त्याला म्हणत असतो. आणि सर्वात शेवटी घ्यायचा असतो ऑब्जेक्ट आणि मग नंतर सर्वात शेवटी अर्थातच क्वेश्चन मार्क म्हणजेच प्रश्नचिन्ह येत असते. मग आता WH वर्ड म्हणजेच प्रश्नार्थक शब्द या प्रश्नात कोणता आहे बघा, कसा जातो. कसा हा प्रश्नार्थक शब्द आहे. मग कसासाठी इंग्रजीमध्ये आपण कोणता शब्द वापरतो तर हाऊ. हाऊ म्हणजेच काय, कसा, कशी, कसे असं. म्हणजेच आपण सर्वात आधी घेणार आहोत इथे प्रश्नार्थक शब्द हाऊ. त्यानंतर आता डू वापरायचं का डज. त्यासाठी करता बघायचा. करता कोणता आहे, तू. तूसाठी आपण इंग्रजीत यू वापरतो. मग यू नंतर आपण वापरत असतो यू डू. डू वापरत असतो यू नंतर. म्हणून इथे हाऊ नंतर आपण घेणार आहोत डू किंवा डजपैकी डू. मला वाटते तुमच्या आता लक्षात आलं असेल की डू किंवा डज हे कसं वापरायचं. सब्जेक्ट बघून करता बघून हाऊ डू. त्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच करता घ्यायचा आहे तू. त्यासाठी मी आता आधीच सांगितलं तुम्हाला की तूसाठी आपण यू वापरतो. हाऊ डू यू डू. म्हणजे इथपर्यंत आपल्याला झालेलं आहे स्ट्रक्चरनुसार. त्यानंतर आता क्रियापदाचे पहिले रूप. आता क्रियापद आहे जातो म्हणजेच जाणे. मग जाण्यासाठी आपण इंग्रजीत को शब्द वापरतो. मग आपल्याला काय करायचं आहे, तो त्याच्या मूळ रूपातच जसा आहे तसाच घ्यायचा आहे. म्हणजेच हाऊ डू यू गो. तू कसा जातो. कुठे कसा जातो, ऑब्जेक्ट काय आहे, शाळेत. शाळेत म्हणून आपण इथे येणार हाऊ डू यू गो टू स्कूल. बघा, म्हणजे शाळेत अशा अर्थाने. हाऊ डू यू गो टू स्कूल, तू शाळेत कसा जातो अशा प्रकारे. किंवा इथे शाळेतऐवजी तू ऑफिसला कसा जातो किंवा कोणत्या तू बाजारात कशी जाते, असं तुम्ही इथे काही बदल करू शकता. प्लेसचा, ठिकाणाचा बदल करू शकता आणि तरी त्याचं स्ट्रक्चर सेमच येणार आहे. फक्त शाळेतऐवजी इथे मार्केट असेल किंवा ऑफिस असेल असे तुम्ही बदल करू शकता. त्यानंतर नेक्स्ट बघा, हा आता आपण कोणत्या काळातला प्रश्न बघितला तर साध्या वर्तमान काळातला WH टाईप क्वेश्चन. त्यानंतर आता बघा, तू माझ्या घरी कधी येत आहेस.
बघा आहेस म्हणजे हा वर्तमान काळ तर आहेच. मग आता येत आहेस म्हणजे येण्याची क्रिया ही इथे सूचित केलेली आहे की कधी येत आहेस, म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो चालू वर्तमान काळातला आहे की ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मग आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आता इथे प्रश्नार्थक शब्द कधी आलेला आहे. मग आता याची रचना कशी असते, म्हणजे चालू वर्तमान काळामध्ये प्रश्न बनवताना याची रचना कशी असेल ते सर्वात आधी आपण समजून घेऊ. आता अर्थातच इथे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे, म्हणजेच याची सुरुवात प्रश्नार्थक शब्दाने होणार आहे. त्यालाच आपण WH वर्ड असं लिहिलेलं आहे वरतीसुद्धा. मग आता हा चालू काळ आहे. मग आता चालू काळामध्ये आपण काय करत असतो, सहाय्यकारी क्रियापद कोणतं घेत असतो होकारार्थी वाक्यामध्ये, एम किंवा इज किंवा आर. म्हणून आपण इथे सुद्धा घेणार आहोत सहाय्यकारी क्रियापद एम किंवा इज किंवा आर. ही सुद्धा कशी घ्यायची असतात, करता बघू. त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो सब्जेक्ट, म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो क्रिया. जसं होकारार्थी वाक्यामध्ये आपण क्रियापदाचं ING प्रत्यय असलेलं रूप घेत असतो, तसं प्रश्नात सुद्धा तुम्हाला काय घ्यायचं आहे, इथे क्रियापदाचा ING प्रत्यय असलेलं रूपच घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर घ्यायचं आहे ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. सर्वात शेवटी क्वेश्चन मार्क किंवा ऑब्जेक्ट नंतर जर काही शब्द असतील तर ते शब्द तुम्हाला घ्यायचे असतात, हे लक्षात ठेवायचं. आता इथे WH वर्ड म्हणजे प्रश्नार्थक शब्द आहे कधी. मग कधीसाठी काय वापरतो आपण, व्हेन हा शब्द वापरतो, व्हेन. आता इथे बघा एम वापरायचं, इज वापरायचं का आर, सहाय्यकारी क्रियापद. त्यासाठी आपण जसं डू डस पैकी काय वापरायचं ते ठरवण्यासाठी आपण काय केलं, करता पाहिला. तर आता इथे सुद्धा एम वापरायचं, इज वापरायचा का आर, हे ठरवण्यासाठी तुम्ही करता बघायचा. करता आहे तू, तूसाठी इंग्रजीत आपण वापरतो यू. मग यू नंतर आपण एम तर वापरतच नाही, प्रेझेंट टेन्समध्ये आय नंतरच फक्त एम वापरतात, आणि एकवचनी करता असेल तर इज वापरतात. यू नंतर काय वापरतात, यू आर, दे आर, वी आर, अशा प्रकारे. मग इथे यू आहे म्हणून आपण आर वापरू, म्हणजे प्रश्नार्थक शब्दानंतर आपण काय वापरू, आर. नंतर आपल्याला करता घ्यायचा आहे, तो करता आहे तू म्हणजेच यू, व्हेन आर यू. नंतर क्रियापदाचा ING प्रत्यय असलेलो क्रियापद आहे येत. येत म्हणजे येणे, त्यासाठी आपण काय वापरतो शब्द इंग्रजीमध्ये कम, COME, कम म्हणजे येणे. मग आता इथे येत आहेस म्हणजेच आपल्याला ING प्रत्यय असलेलं क्रियापदाचं रूप इथे घ्यावं लागणार आहे, म्हणजेच कमचं कमिंग, COMING, कम, केम, कमिंग. व्हेन आर यू कमिंग, तू कधी येत आहेस, कुठे कधी येत आहेस, तर इथे ऑब्जेक्ट काय आहे, माझ्या घरी म्हणजे माय हाऊस. मग आता इथे टू माय हाऊस असं आपण घेणार आहोत, टू माय हाऊस. बघा व्हेन आर यू कमिंग टू माय हाऊस, तू माझ्या घरी कधी येत आहेस, अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार झालेला आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधला WH टाईप क्वेश्चन. बघा आधी सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता नेक्स्ट बघा, हा प्रश्न तर आपला रोजचाच असतो, तू आज काय स्वयंपाक केला आहेस विचारतो आपण. मग आता हा प्रश्न कोणत्या काळातला आहे ते ओळखायचं आधी. केला आहेस, आहे म्हणजे वर्तमान काळ तर आहेच, मग केला आहेस म्हणजे स्वयंपाक होऊन गेल्यावरच आपण विचारतो की तू काय स्वयंपाक केलेला आहे, म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे स्वयंपाक करण्याची, म्हणजे त्याचा अर्थ काय, हा वर्तमान काळ आहे आणि क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच हा पूर्ण वर्तमान काळ आहे. मग याला इंग्रजीत काय म्हणत असतात, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्समधला हा WH टाईपचा क्वेश्चन आहे. म्हणजे इथे काय, हा प्रश्नार्थक शब्द आलेला आहे म्हणून हा कोणत्या प्रकारचा प्रश्न आला, WH टाईपचा प्रश्न. तो सुद्धा कोणत्या काळातला, प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळातलं. मग आता याची रचना कशी असेल इंग्रजीत ते लिहूया आधी. सर्वात आधी तर WH वर्डच घ्यायचं. काळ कोणताही असो, WH टाईप क्वेश्चन असला म्हणजे सुरुवातीला तुम्हाला तो प्रश्नार्थक शब्दच घ्यायचा असतो, हे लक्षात ठेवायचं. नंतर आता घेतल्यानंतर आता इथे सुद्धा नंतर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे आहे. पूर्ण काळामध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद कोणतं वापरत असतो, वर्तमान काळात ह्याव किंवा हॅज, होकारार्थी वाक्य असलं तर. मग आता इथे प्रश्नार्थक वाक्यात सुद्धा आपण ह्याव किंवा हॅज यापैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहोत. मग आता त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो सब्जेक्ट. आता ह्याव किंवा हॅज, इथे सुद्धा कर्त्यावरूनच तुम्हाला इथे ह्याव वापरायचं का हॅज हे ठरवायचं असतं. आणि आता पूर्ण काळामध्ये आपण क्रियापदाचा P3 फॉर्म वापरत असतो, म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप. सर्वात शेवटी आपल्याला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. बघा
आता बघा WH वर्ड प्रश्नार्थक शब्द काय आहे इथे? काय. म्हणजेच इंग्रजीत आपण वापरतो व्हॉट. व्हॉट. त्यानंतर आपल्याला हे ठरवायचं आहे, ह्याव वापरायचं आहे का हॅज. मग सब्जेक्ट बघायचा, करता इथे पण टूच आहे म्हणजे यू. मग यू नंतर आपण हॅव वापरतो, यू हॅव, दे हॅव, वी हॅव. त्यानंतर ही, शी, इट एकवचनी करता त्यासाठी हॅज वापरतो. म्हणून आता इथे हॅव वापरू, यू आहे म्हणून व्हॉट हॅव. करता कोणता आहे? तू. त्यासाठी इंग्रजीत आपण वापरतो यू, व्हॉट हॅव यू. त्यानंतर आपल्याला क्रियापद बघावं लागेल, स्वयंपाक करणे. मग कुक हा शब्द वापरतो आपण त्यासाठी, कुक. मग आता त्याचा V3 फॉर्म आहे कुक्ड, COOKED, कुक्ड. कुक्ड असं नाही म्हणायचं, कुक्ड असं म्हणायचं. व्हॉट हॅव यू कुक्ड. आणि ऑब्जेक्ट नाही आहे, पण इथे एक शब्द राहिला आहे, तो आहे आज, म्हणून तो घेणार आहोत आपण. ऑब्जेक्ट नसल्यामुळे शेवटी, ऑब्जेक्ट जर असता तर ऑब्जेक्ट नंतर हा शब्द आपण घेतला असता. व्हॉट हॅव यू कुक टुडे. तू आज काय स्वयंपाक केला आहेस. अशा प्रकारे मग हा प्रश्न तयार झालेला आहे. कोणत्या काळातला प्रश्न आहे हा? पूर्ण वर्तमान काळातला, प्रेझेंट परफेक्ट टेन्समधला. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, तो सकाळपासून काय करत आहे. आता इथे बघा तुम्हाला काय वाटेल की तो सकाळपासून काय करत आहे. करत आहे म्हणजेच वर्तमान काळ आहे आणि करत आहे म्हणजेच क्रिया सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटेल की हे जे सेंटेन्स आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे, ते कोणत्या काळातलं आहे तर चालू वर्तमान काळातलं आहे. पण नाही, हे जे सकाळपासून हा जो शब्द आहे तो यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. कारण की तो सकाळपासून काय करत आहे, इथे फक्त असं दिलेलं आहे की तो काय करत आहे असं दिलेलं नाही आहे, तर इथे तो सकाळपासून काय करत आहे म्हणजेच भूतकाळामध्ये इथे काहीतरी तो सकाळपासून करत आहे, भूतकाळामध्ये काहीतरी करत आहे, ती क्रिया त्याची करण्याची सुरू झालेली आहे आणि ती काही अंशी पूर्ण झालेली आहे आणि आतासुद्धा वर्तमानामध्ये ती आता सुरू आहे. तर अशा प्रकारचा जो काळ असतो त्याला म्हणतात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजेच पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ किंवा पूर्ण चालू वर्तमान काळ असं या काळाला म्हणतात. कारण सकाळपासून तो करत आलेला आहे ती क्रिया, म्हणजे ती थोडी पूर्ण झालेली असेल आणि आतासुद्धा ती सुरूच आहे, म्हणजेच थोडी पूर्ण झालेली आहे आणि अपूर्ण आहे, म्हणजेच पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ अशा या काळाला म्हणत असतात. म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं याला इंग्रजीमध्ये म्हणतात. मग आता ह्या काळाची रचना इंग्रजीमध्ये जेव्हा आपण प्रश्न बनवतो WH टाईपचा, तर त्याची रचना कशी असते ते सर्वात आधी आपण बघूया. तर सर्वात आधी तुम्हाला घ्यायचा असतो WH वर्ड म्हणजेच प्रश्नार्थक शब्द की जो इथे दिलेला आहे काय. त्यानंतर घ्यायचं असते तुम्हाला हॅव किंवा हॅज. इथे वर्तमान काळ आहे त्यामुळे वर्तमान काळातली सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला घ्यायची आहेत, हॅव किंवा हॅज. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट म्हणजेच काय तर करतात. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असते बीन. हॅव बीन, हॅज बीन तुम्ही ऐकलेलं असेल, पण मग प्रश्न बनवताना अशा प्रकारे पूर्ण चालू वर्तमान काळामध्ये रचना असते. त्यानंतर इथे क्रियाचा चालू आहे म्हणून आपण क्रियापदाचे ING प्रत्यय असलेलं रूप हे घेत असतो. त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट नंतर आपल्याला मी इथे खाली लिहिते थोडं, सिन्स किंवा फॉर या दोन प्रेपोजिशनपैकी योग्य ते प्रेपोजिशन तुम्हाला वापरायचं असते. ते कशासाठी तर टाईम दर्शवण्यासाठी, वेळ दर्शवण्यासाठी. मग आता सिन्स केव्हा वापरायचं आणि फॉर केव्हा वापरायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. मग इथे सिन्स फॉर लिहिल्यानंतर प्रेपोजिशन लिहिल्यानंतर इथे तुम्हाला टाईम लिहायचा असतो. टाईम म्हणजेच इथे अर्थातच दिलेला आहे सकाळपासून, हा झाला टाईम म्हणजेच तो इथे लिहायचा असतो. मग आता सर्वात आधी WH वर्ड आहे काय, म्हणजेच त्याला इंग्रजीत आपण वापरतो व्हॉट. आता ह्या वापरायचा का हॅज. सब्जेक्ट बघायचा, सब्जेक्ट काय आहे तो, म्हणजेच इंग्रजीमध्ये तोसाठी आपण ही वापरतो. ही वापरतो म्हणजेच ही नंतर आपण वापरतो हॅज, ही हॅज असं वापरतो एकवचनी कर्त्यासाठी. म्हणून इथे आपण घेणार आहोत व्हॉट हॅज. नंतर घ्यायचं आहे करता, तो आहे ही. नंतर घ्यायचं आहे बीन, व्हॉट हॅज ही बीन. नंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे ING प्रत्यय असलेलं. आता क्रियापद आहे करत म्हणजेच मूळ क्रियापद करणे असं आहे. मग डू म्हणजेच करणे, त्याचा ING प्रत्यय असलेलं रूप डुईंग. बघा इथपर्यंत झालेलं आहे, ऑब्जेक्ट तर नाही आहे. तर सिन्स वापरायचं का फॉर. आता टाईम आहे दिलेला आहे तो सकाळपासून काहीतरी करता, व्हॉट हॅज ही बीन डुईंग. तो काय करत आहे, डुईंग म्हणजे करत आहे साठी आपण हॅज वापरलं. तो काय करत आहे केव्हापासून, सकाळपासून.
मग आता इथे सिन्स वापरायचं का फॉर? तर सिन्स केव्हा वापरायचं? पॉईंट ऑफ टाईम जर दिलेला असेल तर सिन्स वापरायचं आणि फॉर हे ड्युरेशन ऑफ टाईम वापरायचं. मग आता इथे पॉईंट ऑफ टाईम दिलेला आहे की सकाळपासून तो करत आहे, म्हणून आपण इथे घेणार आहोत सिन्स मॉर्निंग, MORNING, सिन्स मॉर्निंग. शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. बघा अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. मला वाटते तुमच्या हे लक्षात आलेलं असेल की सिन्स केव्हा वापरायचं आणि फॉर केव्हा वापरायचं. सिन्स मॉर्निंग, सिन्स इव्हिनिंग, सिन्स आफ्टरनून, किंवा आता फॉर 2 hours, फॉर 3 hours, फॉर 10 years असं ड्युरेशन ऑफ टाईम जर दिलेलं असलं त्यावेळेस फॉर हे प्रिपोजिशन वापरायचं असते. हे लक्षात ठेवायचं. आता हे बघा, आता मी एक नेक्स्ट जो प्रश्न देणार आहे तो तुम्हाला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचा आहे. तर तो प्रश्न काय आहे तो आधी तुम्ही समजून घ्या. इथे मी लिहिते आहे तुझी आई कुठे गेली आहे, असा प्रश्न मी इथे टाकणार आहे. बघा आता इथे मी तुझी आई कुठे, म्हणजेच कुठे हा प्रश्नार्थक शब्द या प्रश्नामध्ये आलेला आहे आणि इथे गेली आहे असं दिलेलं आहे. तुझी आई कुठे गेली आहे. आता हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न कोणत्या काळातला आहे ते तुम्ही ओळखायचं आहे. अशा प्रकारचा प्रश्न आपण वर घेतलेला आहे, त्याचं स्ट्रक्चरसुद्धा लिहिलेलं आहे. इथे कुठे हा प्रश्नार्थक शब्दाला गेली आहे असं सुद्धा आलेलं, म्हणजे 2 शब्दांवरून तुम्हाला काळ ओळखता येईल. तर हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तिथे मी तुमचं ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण WH टाईपचे क्वेश्चन शिकलो. WH टाईप म्हणजे तुम्हाला समजलं असेल इंग्रजीतला हा दुसरा प्रकार. तर त्यामध्ये साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, त्यानंतर पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ, असे वर्तमान काळाचे 4 प्रकार आपण हे प्रश्न बनवताना, मराठीतले प्रश्न इंग्रजीत बनवताना शिकलो. तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.